नमस्कार. हिंदी मराठी सिटी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. यवतमाळ 4 चाकी चोरीची धाडसी घटना. सह्याद्री अपार्टमेंटमधून मारुती स्विफ्ट लंपास. यवतमाळ शहरातील वाघापूर रोड परिसरातील संभाजीनगर भागात असलेल्या सह्याद्री अपार्टमेंट परिसरात वाहन चोरीची धक्कादायक घटना समोर आली असून अज्ञात चोरट्यांनी एका मारुती स्विफ्ट 4 चाकी गाडीवर हात साफ केल्याने परिसरात खळबळ उडालेली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी त्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार JSK पार्क जवळील सह्याद्री अपार्टमेंट परिसरात राहणारे गुजर यांची मारुती स्विफ्ट गाडी नेहमीप्रमाणे इमारतीसमोरील पार्किंगमध्ये उभी करण्यात आली होती. मात्र काल रात्री उशिरा अथवा पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी संधी साधत गाडी चोरून नेली. सकाळी वाहन जागेवर दिसून न आल्याने गाडी मालकाच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर परिसरात शोधाशोध करण्यात आली, मात्र वाहनाचा कुठेही मागमूस लागला नाही. यानंतर परिसरातील CCTV फुटेज तपासण्यात आले असता काही संशयित गाडी घेऊन जात असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. या फुटेजमध्ये चोरट्यांची हालचाल कैद झाल्याने पोलिसांना तपासासाठी महत्त्वाचा धागा मिळाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला, तसेच CCTV फुटेज ताब्यात घेतले आहे. गाडी मालक गुजर यांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात आरोपींविरुद्ध वाहन चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून शहरातील विविध भागातील CCTV फुटेज तपासले जात असून वाहन कोणत्या दिशेने नेण्यात आले याचा शोध घेतला जात आहे. तसेच वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू आहे. दरम्यान सह्याद्री अपार्टमेंट परिसरात घडलेल्या या चोरीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहन चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी आपल्या वाहनांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अनेक रहिवाशांनी परिसरात रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी नागरिकांना वाहन पार्क करताना अतिरिक्त सुरक्षा उपायांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. वाहनांना स्टेअरिंग लॉक, GPS ट्रॅकर यासारखी सुरक्षा साधने बसवावीत. तसेच शक्यतो सुरक्षित आणि प्रकाशयुक्त ठिकाणी वाहने पार्क करावीत असेही सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.